केले नव्हते. देवाने आपणास मिळालेल्या व्यवसायाच्या पैशांचा योग्य तो विनियोग समाजासाठी व त्याच्या कल्याणासाठी करावा अशी शिकवण त्यांच्या घराण्याला त्यांच्या वडिलांपासून मिळालेली आहे. आज देखील ती हयात चालू आहे. नाशिककर काही पृथ्वीराज शेठ नेमाने यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही. अर्पण करतो. या ठिकाणी गोगा बाबा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र अनिल कोठोळे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्राध्यापक कृष्णा शहाणे यांना विनंती करतो की त्यांनी चेअरमन साहेबांचा सत्कार करावा. शाहू कॉलेज कोल्हापूर यांचा परिचय अरुण आवटे अध्यक्ष वीरशैव तरुण संघ नाशिक यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार आणि शिवशरणात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत बेनीसाहेब तसेच आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र व उपस्थित सर्व असलेले सर्व सन्माननीय मान्यवर व सर्व श्रोतेगण, वीरशैव बांधव या सर्वांना सप्रेम वंदे व शिवशरणात. महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने वीरशैव तरुण संघ नाशिक यांच्या विनंतीस मान देऊन आज बसवेश्वर जयंतीच्या निमित्त सामाजिक समता व साहित्य या विषयावर कोल्हापूरचे वीरशैव भूषण प्राचार्य राजेंद्र राम अप्पा कुंभार यांचे महात्मा बसवेश्वरांचे सामाजिक कार्य या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहिल्याबद्दल वसंत व्याख्यानमाला व वीरशैव तरुण संघ नाशिक यांच्या वतीने मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. पाहुण्यांचा अल्पसा परिचय मी इथे करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाहुण्यांची वैयक्तिक माहिती असेल की प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुंभार हे राजश्री छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथे सर्व्हिसला असून त्यांचे शिक्षण MA-SC, MPL, PhD रसायनशास्त्र, MA मराठी. त्यांची पदे सल्लागार शास्त्रज्ञ विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, माजी सल्लागार आकाशवाणी पुणे, प्रमुख शास्त्रज्ञ मानवेंद्रनाथ राय संशोधन संस्था, संस्थापक डॉक्टर जगदीशचंद्र बोस विज्ञान आश्रम शाळा आंबा जिल्हा कोल्हापूर, कार्यकारी सदस्य भारत जन विज्ञान संस्था, कार्यकारी सदस्य ऑल इंडिया फेडरेशन फॉर राईट टू एज्युकेशन. त्यांचं संशोधन सुद्धा महारेणूचे ऊर्जा गतीचे शास्त्र या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. महात्मा फुले साहित्याचे सौंदर्यशास्त्र यावर त्यांनी PhD केलेली आहे. महाराष्ट्राची स्त्री दैवतांचा इतिहास यावरही त्यांनी संशोधन केलेलं आहे. चिरंतन शेतीसाठी जैविक खते व कीटकनाशके यावरही त्यांचं संशोधन झालेलं आहे. अखाद्य वनस्पती तेलापासून बायोडिझेल निर्मिती या सर्व संशोधन झालेलं आहे. त्यांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे कराड गौरव पुरस्कार 2004. दुसरा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे बळीराजा पुरस्कार 2012. तिसरा पुरस्कार सावित्री आदर्श शिक्षण पुरस्कार 2007. देशभरात त्यांची विविध सामाजिक विषयांवर 5000पेक्षा जास्त व्याख्याने झालेली आहेत. विविध विषयांवर 10 पुस्तके प्रकाशित आहेत. कोल्हापूर येथे गेले 8 वर्षापासून बळीराजा महोत्सवाचे आयोजन सुद्धा त्यांनी केलेले आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी डॉक्टर जॉर्ज वॉशिंग या ठिकाणी त्यांनी विज्ञान कृती केंद्राची स्थापना केलेली आहे. असे आपल्याला वक्ते आज येथे लाभलेले असून
आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की एवढ्या महान वक्त्यांचं व्याख्यान आपल्याला आज इथे त्यांच्या श्रवण करण्यास मिळणार आहे. मला एका वचन साहित्याच्या अक्कम्मा देवीची आठवण होते. त्यांनी सांगितलेले की डोळे कुणाचे चांगले, कान कुणाचे चांगले, हात कुणाचे चांगले आणि सहवास कुणाचा चांगला. यावर त्यांनी एक वचन लिहिलेले आहे. नेत्राशी शृंगार गुरुज्येष्ठांचे दर्शन, नेत्राशी शृंगार गुरुज्येष्ठांचे दर्शन, कर्णाशी शृंगार पुरातनाच्या सुविधाचे श्रवण, वाणीशी शृंगार सत्य भाषण, सदभक्तीचे हित बोल संभाषणाशी शृंगार, सतपात्राशी देत जाणे हाताशी शृंगार, गणमेळाचे जीवनाशी शृंगार, या विना जगणे जीवाचे काय कामाचे मल्लिकार्जुना. अशा या चांगल्या वक्त्याचं आपल्याला महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने आज व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. हा त्यांचा अल्पशा परिचय मी इथे केलेला आहे. आजचे वक्ते डॉक्टर कुंभार हे आता आपल्याशी संवाद साधतील. तत्पूर्वी श्रोत्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपल्याला या श्रोत्यांना व्याख्यानमालेसाठी काही आर्थिक योगदान देण्याची इच्छा असेल, त्यांच्याकरता आपल्या व्यासपीठाच्या बाजूला बापू गायधनी हे बसलेले आहेत साऊंड सिस्टीमवाले. त्यांच्याजवळ आपण आपलं आर्थिक योगदान देऊ शकता आणि त्याची पावती देखील लगेच आपण त्यांच्याकडनं घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. रवी राणे यांना विनंती करतो की याच्यावर काहीतरी उपाय तुम्ही सुचवावा. याच्यासाठी आम्ही आपल्याला बोलवलं आहे आणि आपला सत्कारही केला आहे. त्यामुळे 1-2 दिवसामध्ये तातडीने काहीतरी तुम्ही आम्हाला उपाय द्यावा, म्हणजे पुढच्या वक्त्यांना हा त्रास होणार नाही. हा जो त्रास होतोय त्याबद्दल मी आजच्या वक्त्यांकडे दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पात प्रारंभ करावा. नाशिकमध्ये अत्यंत उज्ज्वल असा इतिहास असणाऱ्या या वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या पुष्पासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते बंधू भगिनी, या व्याख्यानाच्या समारंभाचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि ज्या सर्व मंडळींच्या प्रयत्नातून नाशिकमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या व्याख्यानाचा प्रारंभ होतोय, ती सर्व मंडळी या गोदेतीरी आपणाशी हितगुज करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. त्याचं एक महत्वाचं कारण आहे की महात्मा बसवेश्वर ही व्यक्ती जगभरामध्ये माहीत असली तरी महाराष्ट्रामध्ये कमी माहीत आहे. ती जशी इतर लोकांना माहीत नाही तशी ती लिंगायत लोकांना सुद्धा फारशी माहीत नाही. आणि म्हणून बसवेश्वरांच्या वरचं नाशिकमधलं कदाचित पहिलं व्याख्यान देताना मला अत्यंत आनंद होतोय. 12व्या शतकामध्ये ज्या वेळेला समाज व्यवस्था ही रूढींनी परंपरांनी जखडून टाकलेली होती, वर्णाश्रम धर्माने आणि जातीभेदीने कुरतडलेली होती, अशा काळामध्ये एक महात्मा एक नवा धर्म निर्माण करतो. जो धर्म त्या पूर्वीच्या सर्व धर्मांच्या पेक्षा जास्त पुरोगामी असतो, जास्त समतेचा पुरस्कार करणारा असतो. अशा प्रकारच्या तक्रारी झालेल्या आहेत आणि बसवण्णांनी वचन लिहिलेलं आहे, फार मजेशीर वचन लिहिलेलं आहे. ज्याला बदलाची इच्छा ज्याच्या आत्म्यामध्ये जागृत आहे, ज्वलंत आहे आणि त्याच्यासाठी काहीही करण्याची ज्याची तयारी आहे, त्याच्या एका हातामध्ये तलवार, दुसऱ्या हातामध्ये मांसाचा तुकडा आणि तोंडामध्ये दारूची बाटली असेल
तरी सुद्धा मी त्याला शिवशरण मानायला तयार आहे, पण बदलाची प्रज्वलित इच्छा त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. कारण माणसं म्हणजे सज्जन माणसाला घेतो, सज्जनांचा धर्म करतो, दुर्जनाने जावं कुठं? कारण दुर्जनांना सज्जन करणं हा समाज सुधारण्याचा मार्ग असतो. सज्जनांना सज्जन म्हणून प्रशस्ती पत्रक देणं हा सज्जन समजेचा मार्ग नसतो. आणि म्हणून ही सगळी माणसं आली, सगळ्या जाती धर्माच्या स्त्रियांच्या सकट सगळी आली. ह्याच्यामध्ये फार मजेशीर गोष्ट आहे. ज्या हरळय्या चांभाराची गोष्ट सांगितली जाते, त्या हरळय्या चांभाराची गोष्ट अशी आहे की हरळय्या चांभार रस्त्याच्या कडेला चपला शिवत बसलेला होता आणि तो ऐकून होता की तिथं काहीतरी शिवानुभ मंडपामध्ये चाललेलं असतं. तो मनामध्ये आपल्या बायकोला म्हणायचा की आपल्याला पण लिंगायत झालं पाहिजे, आपल्याला पण लिंगायत झालं पाहिजे. अशा वेळेला घोड्यावरनं बसवेश्वर निघालेले असतात आणि तो उठतो, वागतो आणि म्हणतो शरणू शरणार्थी महाराज. शरणू शरणार्थी हे लिंगायतांचं वाक्य आहे, एकमेकाला अभिवादन करण्याचं. शरणू शरणार्थी महाराज म्हटल्यानंतर बसवेश्वर बघतात, श्रेष्ठ कायक करणारा आणि मनापासून कायक करणारा शिवशरण म्हणून ते खाली उतरतात, वागतात, त्याला पोटाशी धरतात आणि म्हणतात शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी. याचं त्या अस्पृश्य माणसाला एवढं प्रचंड अप्रूप वाटतं की तो घरी जातो आणि बायकोला सांगतो की या राज्याच्या प्रधानमंत्र्यांना मला पोटाशी धरलेला आहे आणि शरणू वाकून शरणू शरणार्थी म्हटलेला आहे. या उपकाराची परतफेड कशी करायची? आणि म्हणून ते नवरा बायको या कथेमध्ये सांगितलंय, जशा अनेक कथा असतात तशी ती कथा, की ते नवरा बायको आपल्या मांडीचं कातडं कापतात आणि त्या मुलायम कातड्याच्या चपला तयार करतात आणि शिवानुभ मंडपामध्ये हात लंगडत लंगडत दोघे जण या चपला द्यायला येतात. बसवांना विचारतात, हे काय आणलेस तू? तुमच्यासाठी चपला आणलेल्या आहेत. ते घेतात, हातात घेतल्या लक्षात येतं की नेहमीचं कातडं नाही आहे. तेव्हा हे नेहमीचं कातडं नाही, अशा इतक्या मुलायम चपला कशा केलेल्या आहेत? तो म्हणतो मला रस्त्यामध्ये वाकून तुम्ही नमस्कार केला म्हणून मी माझ्या मांडीचं कातडं काढून या चपला तयार केलेल्या आहेत. बसवांना शिवानुभ मंडपाच्या समोर त्या चपला डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात या चपलांची जागा माझ्या डोक्यावर आहे, माझ्या पायाशी नाही आहे. याचा फार मोठा गोंधळ संबंध समाजामध्ये होतो की सांबाराला शिवले ते शिवले आणि चपला डोक्यावर घेतल्या. एका शिवशरणाचं वचन आहे, चपला घालून देवळात येऊ नका म्हणतात आणि बघा चपला घालून देवळात येऊ नका म्हणता तर कातड्याशिवाय कुणी नर जन्मलेला आहे काय? कातड्याच्या चपला घालायच्या, अंगाला सगळ्या कातडायचं, काय करायचं? कोणत्याही प्रश्नाला म्हणजे कोणत्याही प्रसंगाला प्रश्न विचारणं, प्रश्नामधून ज्ञान मिळवणं आणि त्या ज्ञानाचा उपयोग करणं. मोह नष्ट करण्याचं नुसतं सांगितलं नाही. ऐदक्की मारय्या नावाचा एक शिवशरण आहे. आयदक्की, अक्की म्हणजे भात, तांदूळ. आणि हा माणूस कायक म्हणून दुसऱ्याच्या अंगणामधले तांदूळ गोळा करायचा. पाखडताना रोज तांदूळ, कर्नाटकमधली ही पद्धत असायची की रोजच्या रोज तांदूळ सडायचे आणि त्या तांदळाचा भात करून खायचा. आणि म्हणजे उरलेला कोंडा ज्या वेळेला टाकलेला असायचा त्या कोंड्यातले तांदूळ वेचून आणायचा आणि त्याच्यावर ते दोघं जण नवरा बायको जगायचे. हा ऐदक्की मारय्या आणि त्याची बायको लक्ष्मी म्हणजे लक्कम्मा एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. बसवेश्वरांची पत्नी पाहायची रोज की आपल्या अंगणात कोंड्यामध्ये असलेले तांदूळ खूप काळ प्रयत्न करून हा ऐदक्की मारय्या घेऊन जातोय. आणि म्हणून एक दिवशी तिनं कोंड्यामध्ये मुद्दामच जास्त तांदूळ टाकून ठेवले आणि हे जास्त तांदूळ घेऊन आला तर समोरून आलेला दिसल्या लक्कम्मा म्हणते की मोह राजाला असावा, मोह पुरोहिताला असावा, तुला कसा काय मोह झाला? फार सुंदर वचन आहे ते ऐदक्की लक्कम्माचं. मोह राजाला असावा, मोह पुरोहिताला असावा, तुला कसा मोह झाला? तू जर असा मोह करत झाला तर परमेश्वर तुला क्षमा करणार नाही. आणि ती त्याला उद्या दिवसाच्या भाताचे सोडून उरलेले तांदूळ पुन्हा अंगणात टाकून यायला सांगते. आपल्याला हा मोह उपयोगाचा नाही आहे.
पण ही सगळी गोरगरीब माणसं आपापले प्रचंड कष्ट करून सुद्धा गरिबीतच किस्मत पडलेली असायची. त्यांना त्यांच्या कायकासाठी म्हणजे त्यांच्या व्यवसायासाठी मदत करण्यासाठी एक अतिशय अभिनव संकल्पना बसवण्णांनी मांडलेली आहे. त्याच्यापेक्षा खूप कमी प्रतीची संकल्पना मांडल्यानंतर बांगलादेशच्या एका व्यक्तीला नोबेल प्राइज मिळालेला बचत गटांच्या संकल्पनेबद्दल. परंतु 12व्या शतकामध्ये शिवनिधीची संकल्पना मांडली. हा छोटा छोटा फरक कसा असतो. दान देणं हे पुण्य आहे असं सनातन धर्मानं पण सांगितलेलं आहे. दान देणं हे पुण्य आहे, त्यामुळे देशात भिकाऱ्यांची संख्या वाढते. हे मला गमत वाटते. आमचे एक मित्र आहेत सदानंद मोरे म्हणून, त्यांची एक कविता आहे, या देशामध्ये दानासारखे दुसरे पुण्य नाही आणि या देशाचा कायदा सांगतो की भीक मागणे हा दखलपात्र गुन्हा आहे. म्हणजे कुणाला तरी तुरुंगात घातल्याशिवाय मला तर स्वर्गाचे दरवाजे उघडे होत नाही. दान देणारा, बसवेश्वर म्हणतात, दान देणारा श्रेष्ठ होतो आणि प्रतिष्ठित होतो आणि दान घेणारा लाचार होतो. म्हणून दानाची संकल्पना मान्य नाहीये. ज्यांना दुसऱ्यासाठी काही करण्याची गरज आहे त्या देण्याच्या पद्धतीला बसवांनांनी सांगितलेलं आहे दासोह. दासोह ही अत्यंत सुंदर असणारी, परिपक्व असणारी संकल्पना आहे. अन्नदासोह, सहजीवनासाठी सहभोजनासाठी आवश्यक असलेला अन्नदासोह आणि धनदासोह. माझ्या मिळकतीतला काही भाग मी समाजासाठी दिलेला पाहिजे. तो देत असताना मी कुणाला देतो हे घेणाऱ्याला कळालं नाही पाहिजे आणि कुणी घेतला हे मलाही कळालं नाही पाहिजे. कारण मला ते कळालं तर माझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल आणि जो घेतोय त्याला कळालं तर तो माझ्यासाठी समोरून चालत जाताना लाचार होऊन चालत जाईल. म्हणून जंगमाकडे ज्याच्याकडे इस्टेट नाही तो या शिवनिधीचा विश्वस्त असायचा आणि शिवानुभव मंडप निर्णय घ्यायचा, मदत कुणाला करायची आहे, बिनव्याजी कर्ज कुणाला द्यायचं आहे. त्या काळात सुद्धा अनेक लोकांनी शिवानुभव मंडपामध्ये शंका घेतलेल्या आहेत की बिनव्याजी कर्ज विना जामीन लायकी नसणाऱ्या म्हणजे गरीब माणसाला दिलं तर हे कर्ज कोण फेडेल. याच भाषेमध्ये हीच शंका रिझर्व्ह बँकेनं बचत गटाच्या कर्जासाठी घेतलेली होती आणि तरीही आज घडीचा रिपोर्ट सांगतो की बचत गटांची रिकव्हरी 98.5% आहे आणि उद्योगपतींची रिकव्हरी 70% आहे. पण त्यावेळेला बसवण्णांनी फार चांगलं उत्तर दिलेलं आहे. ही सारी गरीब माणसं त्यांना वारंवार गरजा लागतात आणि आपण जर पैसे फेडले नाही तर पुन्हा मिळणार नाही एवढं त्यांना कळतं. ही सारी प्रामाणिक माणसं सगळे पैसे परत फेडणार आहेत. या शिवनिधीमध्ये अल्पावधीत एवढी रक्कम जमा झाली की ती रक्कम विजय सम्राटाच्या खजिन्यापेक्षा जास्त होती आणि म्हणून तक्रार करण्यात आली की बसवण्णा खजिनदार आणि प्रधानमंत्री आहेत, ते राजाचा खजिना लुटत आहेत आणि त्यातून आपला धर्म वाढवण्यासाठी पैसे वाटत आहेत. पण बसवण्णा सुरुवातीपासून त्यांची पद होतं कर्णिक, मोजणारा, हिशोब ठेवणारा. महाराष्ट्राजवळ जरी कर्नाटकामध्ये त्यांचं सगळं कर्तृत्व झालं असलं तर ते महाराष्ट्राचे जावई आहेत, लक्षात घ्या. मंगळवेढ्याचे जावई आहेत ते. आणि तिथं कर्णिकाचं काम करत होते. तिथल्या दुष्काळावर मात करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्यांनी इतका हिशोब तो लिहिलेला होता, तो सारा हिशोब त्यांनी दरबारामध्ये सादर केलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की 1 पैशाचाही फ्रॉड त्यामध्ये नाही. शिवनिधीची रक्कम ही लोकांच्याकडून आलेली आहे. दासोहाच्या स्वरूपात कोणत्याही प्रतिष्ठेच्या किंवा परतफडीच्या अपेक्षेशिवाय समाजाची उभारणी करण्यासाठी, समाजामध्ये आर्थिक समता वाढण्यासाठी लोकांनी दिलेली ही रक्कम आहे. आजही या प्रकारच्या शिवनिधीची गरज आहे. म्हणून लिंगायत धर्म हा किंवा बसवेश्वरांचं तत्वज्ञान हे आध्यात्मिक तत्वज्ञान नाही, ते भौतिक तत्वज्ञान आहे. ते सामाजिक समतेचा विचार करत असतं, ते आर्थिक समतेचा विचार करत असतं, स्त्री पुरुष समतेचा विचार करत असतं. नुसत्या सामाजिक समतेचा म्हणजे जातीपाती विरहित समतेचा विचार नाही करते.
ते स्त्री पुरुष समतेचा विचार करतं. माणसांना सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करणं हे मानवी समाजाचे अंतिम ध्येय आहे. आणि म्हणून माणसाचा संपूर्ण इतिहास जर पाहिला तर तो गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा इतिहास आहे. निसर्गाच्या आणि मानव निर्मित गुलामगिरीपासून बाहेर पडण्याच्या इतिहासामध्ये एक मैलाचा दगड म्हणून बसवण्णांच्या तत्वज्ञानाचा विचार करावा लागेल आणि लिंगायत धर्माचा विचार करावा लागेल. लिंगायत धर्म हा एक वेगळा या जमिनीमध्ये निर्माण झालेला समतावादी धर्म आहे, हे कृपया लक्षात घ्यावं. कारण यापूर्वीच्या धर्मानं ज्या ज्या विषमतापूर्ण गोष्टी जोपासलेल्या होत्या त्या सगळ्यांना नकार देत हा धर्म उदयाला येतो. त्याच्या विरुद्ध बंड करून नव्या परंपरा उभारतो, नव्या विकासाच्या शक्यता निर्माण करतो आणि श्रमिकाला सर्वश्रेष्ठ स्थान देतो. तुम्हाला मी प्रत्यक्ष लिहिलेले 2 वचनं सांगतो की जी स्त्री शरणांनी लिहिलेली आहे, पुरुष शरणांनी नव्हे. स्त्री शरणी जी आहेत, सुतकाच्या संदर्भामध्ये अक्क नागम्मा ही बसवेश्वरांची बहीण, तिने लिहिलं आहे की सुतकामध्ये बाईला अडकून ठेवलेला आहे. म्हणजे ती बाळांत होते त्यावेळेला सुतक असतं, ती मासिक धर्मामध्ये असते त्यावेळेला सुतक असतं, तिला सतत सुतक सुतक असतं. या विटाळावर वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जनाबाईंना अभंग लिहिलेला आहे. पण त्या अभंगामध्ये आणि या अभंगामध्ये फरक आहे. माझे कुलसुतक नष्ट केले बसवण्णांनी, माझे छलसुतक नष्ट केले बसवण्णांनी, माझे तनुसुतक नष्ट केले बसवण्णांनी, माझे मनसुतक नष्ट केले बसवण्णांनी, माझे प्राणसुतक नष्ट केले बसवण्णांनी, मज जाण अजाणतेच्या भेदापासून मुक्त केले बसवण्णांनी. आणि मग त्यावेळेला हा समतेचा संदेश आणि विशेषतः सुतकाच्या संदर्भामध्ये जी विषमता आहे ही विषमता नष्ट केल्यामुळं स्त्री पुरुष समानतेला एक भूमिका मिळालेली आहे, एक आधार मिळालेला आहे आणि तो आधार सतत राहिलेला आहे. त्यांचा शेवटचा महत्वाचा भाग मी सांगतो. जो समाज ज्ञानाधारित असतो, जो समाज अभ्यासावर आधारलेला असतो, तो समाज सर्वश्रेष्ठ समाज असतो. आणि म्हणून हा एकमेव समाज आहे की ज्या समाजाच्या प्रत्येक घटकाला वाङ्मयाचा अधिकार मिळालेला आहे, वाणीचा अधिकार. हा वाणीचा अधिकार काय महत्वाचा आहे, ज्ञानाचा अधिकार काय महत्वाचा आहे हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. ज्ञानाचा अधिकार म्हणजे साक्षरतेचा अधिकार नव्हे. म्हणजे अलीकडे साक्षर खूप आहे. कारण साक्षरा हा शब्द जर उलटा वाचला तर त्याचा राक्षसा होतो. सरस माणूस निर्माण करणे हे ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. कारण सरस हा शब्द उलटा सुलटा कसाही वाचला तर तो सरसच राहतो. हा ज्ञानाचा अधिकार माणसाची मती सुधारण्यासाठी असतो. आणि म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. या हे सारे अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा फुले नंतरच्या काळामध्ये लिहितात. यामध्ये ते नुसतं म्हणत नाहीत की न शिकल्यामुळे गरिबी आली. ज्ञानाचं महत्व वित्त मिळवण्यासाठी नाही आहे, वित्त हा परिणाम आहे. ज्ञानाचं महत्व आहे मती मिळवण्यामध्ये, अक्कल मिळवण्यामध्ये, भलं वाईट कळण्यामध्ये, प्रश्न विचारण्यामध्ये. आणि ज्यावेळेला समाज प्रश्नाभिमुख असतो, त्याला मती आलेली असते, त्यावेळेला तो समाज गतिमान असतो. आणि गतिमान समाजच नीतिमान असू शकतो. हगन झालेला, थिजलेला, साकळलेला, साठलेला समाज नीतिमान नसतो. आणि मग नीतिमान नसेल तर अनितीवर आधारित समाज हा दरिद्री बनतो आणि देशोधडीला लागतो. आणि म्हणून बसवण्णांच्या तत्वज्ञानामध्ये तुम्हाला त्या तिन्ही प्रकारचा विचार आढळतो. तो मतीचा विचार आहे,
दगडाच्या नागावर दूध घालता आणि खऱ्या नागाला मारता यातला विरोधाभास सांगणं हा मतीचा भाग आहे. यज्ञाच्या अग्नीला चांगलं म्हणता, नमस्कार करता आणि घराला आग लागल्यावर गटारीचं पाणी पावता, हा विरोधाभास लक्षात येणं. सर्वाभूती ब्रह्म आहे असं म्हणता आणि चांडाळांना अस्पृश्य मानता, हा विरोधाभास लक्षात आला पाहिजे. याच्यासाठी लिंगायत धर्म कार्य करतो. म्हणून लिंगायत धर्म हा विचार करणाऱ्यांचा धर्म आहे, विचार न करणाऱ्यांचा धर्म नाही. तरीही आज घडीला हे सारं तत्वज्ञान कन्नड भाषेत असल्यामुळं आता बऱ्याच प्रमाणामध्ये ते मराठी भाषेमध्ये आलेलं आहे. कर्नाटक सरकारनं 21 खंड प्रकाशित केलेले आहेत वचन साहित्याचे, परंतु अजूनही ते लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं नाही आहे. म्हणून अजूनही लिंगायत धर्मामध्ये काही लोक स्वतःला उच्च म्हणजे चतुर्थ समजतात आणि इतरांना पंचम समजतात. अजूनही हे मगाशी मी सांगायचं राहिलं की ज्या वेळेला अर्जुनानं सांगितलं शंकरो नरका एव कुलज्ञानाम पुत्रस्थित पतंती पितरो हे श्याम पुत्रप्त पिंडोदक क्रिया बिघडतात, हे मूळ तत्व आहे बरं का. इथल्या अध्यात्माची गंमतच आहे. प्रत्येक माणूस बाईच्याच पोटाला जन्माला येतो, बाईच्याच कुशीमध्ये वाढतो आणि तो म्हणतो बाई म्हणजे नरकाची खाण आहे. स्मृतीने तर असं म्हणलंय, एकांतात सुद्धा आईनं मुलानं एकत्र राहू नये, कारण त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येतील. बाई सोडल्याशिवाय आणि घर सोडल्याशिवाय परमेश्वरच सापडणार नाही. असं सगळ्यांनीच बाई आणि घर सोडलं तर लोकसंख्या वाढायची पूर्ण थांबेल आणि मनुष्यजात नष्ट होऊन जाईल ना. अशा वेळेला ते म्हणतात संकर झाला पाहिजे. रळैया चांभार आणि मधुवरस यांचा संबंध जोडून देण्यानंतर ते म्हणतात संकर झाला पाहिजे, कारण संकरानंतर जन्माला आलेल्या माणसाची जात काय सांगाल तुम्ही. बापाची जात एक असेल आणि बायकोची जात वेगळी, आईची जात वेगळी असेल तर मुलाची जात कोणती सांगणार. आणि ही गोष्ट सर्व कायक करणाऱ्या प्रतिष्ठित पुरुषांनी जात विसरून जर लग्न केली तर जो समाज निर्माण होईल त्याला जात असणार नाही. आणि एकदा जात गेली, लग्न केली तर जो समाज निर्माण होईल त्याला जात असणार नाही. आणि एकदा जात गेली की पुन्हा त्या समाजामध्ये विषमता निर्माण होणार नाही. हा मोठा विचार 12व्या शतकामध्ये बसवण्णा करतात. आणि म्हणून ते म्हणतात की माणसांच्या मधला संकर ही आवश्यक गोष्ट आहे, जाती संकर आवश्यक गोष्ट आहे. ते असंही सांगतात की या जातींच्या मध्ये एकरूपता येण्यासाठी कायकाला प्रतिष्ठित केलं पाहिजे. कायकाला म्हणजे व्यवसायाला प्रतिष्ठित केलं पाहिजे. आणि व्यवसायाला प्रतिष्ठित केलं की तो व्यवसाय करणारा प्रतिष्ठित होतो आणि दोन प्रतिष्ठित समान नात्यानं समान पातळीवर एकमेकाशी व्यवहार करू शकतात. आणि म्हणून लिहिणारा श्रेष्ठ, विचार करणारा श्रेष्ठ, शिवानुभव मंडपामध्ये वाद घालणारा श्रेष्ठ. किती बंडखोर झाल्या त्यामुळे महिला एक शिवशरणी बसवेश्वरांनाच प्रश्न विचारते. बसवण्णांची 2 लग्न झालेली होती. एक मामाच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं आणि दुसरं राजाची मानलेली बहीण होती आणि तिचा बाप मंत्री होता. आणि मरताना राजाकडनं तो वचन घेतो की बसवण्णांच्या बरोबर माझ्या मुलीचं लग्न लावून द्या. या वचनासाठी बसवण्णांचं दुसरं लग्न झालं. ही शरणी विचारते, स्त्रियांना आणि पुरुषांना समान वागवायची हमी देतोस तू बसवण्णा आणि स्वतः 2 लग्न करतोस, हे तुला कसं काय शोभतं. घरात बायकोनं असं विचारलं तर चालेल काय आपल्याला. नाही पुरुष मंडळीनं चालणार आजही 20व्या-21व्या शतकात गेलो तरी. पण हे विचारण्याचं स्वातंत्र्य शिवानुभव मंडपानं दिलं की लोकशाही समाजामध्ये निर्माण करण्याची वृत्ती बसवण्णांनी दिली. परंतु आजही ती लिंगायत समाजामध्ये आली पाहिजे आता अजिबात मी म्हणणार नाही. कारण ही चांगली गोष्ट असेल तर सर्वच समाजामध्ये आली पाहिजे. ती फक्त लिंगायतांच्या मध्ये काय यावी. पण नुसता या तत्वाचा अंगीकार केला तरी देखील हजारो कुटुंब दरिद्री होण्यापासून वाचते. आणि नको ते लोक मंत्री होण्याची आशा घेऊन नाशिकला गर्दी करणार नाही.
म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अर्ध मंत्रिमंडळ आणि तेवढेच अर्धे मंत्री न झालेले लोक या घाटावर येऊन नारायण नागबळी करतात. लिंगायतांना नारायण नागबळी नाही आहे, लिंगायतांना दाहुआ नाही आहे, लिंगायतांना तीर्थाटन नाही आहे. एका ठिकाणी फार चांगलं म्हटलेलं आहे, शास्त्राभ्यास नको व्रते मख नको. मख म्हणजे यज्ञ. व्रते मख नको, तिवरे तपेची नको. काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको.